ते बी आमच्या करतायत. पश्चिम महाराष्ट्रात बी इथल्या पोरी दिल्या जातात, तिकडच्या इकडे करतात. याचा अर्थ आपण मराठा कुणबी एकच आहे ना. म्हणजे मुलगी आपण जर ओबीसीची करतो कुणबीची आणि आपण मराठा आहेत, तर याचा अर्थ आपण एकच आहेत ना. एक नसतो तर केलीच नसती, मग आंतरजातीय विवाह झाला असता. आपला रुटीपिटी व्यवहार होतो, याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे, हे त्यांना बी मान्य आहे. ठीक आहे म्हणले ते सगळ्या स्वाऱ्यांचं बघू. हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदीचं आहे का नाही, ते सरकारी आहे ना. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, ते लागू करा. केसेचं ठरलंय फडणवीस साहेबांनी सगळ्या राज्यातल्या मागं घ्या सरसकट. जे काय 7-8 विषय लिहून दिलेले आहेत आम्ही अगोदरच्याच निवेदनात त्या यांचं दिलं, आणि सगळ्या स्वारीची व्याख्या आमच्या प्रमाण हे आम्ही दिलं. गेले ना इथून, तुम्ही वापस आले का? तुम्ही इथून गेले का नाही? मराठ्यांचा निरोप घेऊन तुम्ही फडणवीस साहेबाकडे गेले का नाही? तर गेले. निरोप माघारी नाही दिला. नाही दिला तर हरकत नाही, कारण त्यांनी एक शब्द वापरला होता, मी ते पुन्हा आठवण करून देतो की ह्या लपड्यात फक्त मी मराठा म्हणून राहतो बाबा, महा काय पहिल्यासारखं नाव घेऊ नको हागलान मुतलान काय. हे बघा मी इमानदार आहे, मीही बोललेलो नाही. मग त्याच्यानंतर मी सुद्धा बोललेलो नाही. पण झालं काय, ते बैठकीतून आले आणि जिकडे तिकडे पांगले. पांगल्यावर ह्या 8 दिवसात ते कुठं